सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आमच्यासोबत आमच्या MRS पार्टीचे मराठवाड्याचे विभागीय प्रमुख लक्ष्मणरावजी वंगे लातूर, आमचे उपाध्यक्ष दत्ताजी पवार, आमचे समन्वयक मोरे साहेब. आज कंधार आणि लोहा मतदार संघाअंतर्गत जे गेली 35-40 वर्षापासून माझ्यासोबत चळवळीमध्ये असतील, शेतकऱ्याच्या राजकीय पक्षामध्ये NCPत असताना असतील किंवा आजपर्यंतच्या सर्व वाटचालीमध्ये, सामाजिक, राजकीय आणि चळवळीच्या वाटचालीमध्ये माझे जे काही सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांना आज इथं निमंत्रित केलं होतं आणि त्यांच्यापुढे फक्त एक ओळीचा ठराव होता की या सगळ्या सध्याच्या आताच्या राजकीय बदलत्या परिस्थितीमध्ये आपली जी काही MRS पार्टी आहे ही MRS पार्टी राजकीय दृष्ट्या आउटपुट देण्याच्या दृष्टीने किंवा राज्यभरामध्ये प्रचार प्रसार आणि सर्व्हायव्हल होण्याच्या दृष्टीने अपुरी पडते आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सहकार्यांना बी आणि जनतेला बी तुमच्या पक्षाकडून, तुमच्या नेत्याकडून, तुमच्या कार्यकर्त्याकडून आउटपुटची अपेक्षा असते. या भाग लक्षात घेता गेली 6 महिन्यापासून राज्यभरातल्या सहकार्यांमध्ये, आमच्या जुन्या सहकार्यांमध्ये एक चर्चा चालू होती की आपण कुठल्या तरी राजकीय प्रवाहासोबत काम करावं, जेणेकरून की आपल्या कार्यकर्त्यालाही राजकीय दृष्ट्या मान सन्मान, न्याय मिळेल आणि आपलं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने मदत होईल, अशी सर्वसाधारण चर्चा चालू होती. मधल्या काळामध्ये काही भागातले आमचे सहकारी काँग्रेस पक्षासोबत आपण काम करावं, काही सहकाऱ्यांचं मत होतं की आपण शिवसेनेसोबत, शिंदे साहेबासोबत काम करावं. आणि या सगळ्या चर्चा चालू असतानाच मला वाटते मधल्या काळात आमच्याकडे काँग्रेस नेते येऊन गेले. त्यांची इच्छा होती की बाबा तुमची टीम महाराष्ट्रातली थोडी बोलकी टीम आहे, चळवळीतली टीम आहे आणि जवळपास 3 दशकापासून ही जी काही टीम आहे ती विशेषतः शेतकरी, कष्टकरी यांच्या विषयाभोवती ती काम करते आहे. तर आत्ताच्या राजकीय परिस्थितीत आमच्यासोबत काम करावं अशी त्यांची सूचना होती, विनंती होती. त्यांचे सगळे टॉप लीडरही भेटले. मधल्या काळामध्ये शिवसेनेसोबत काम करावं म्हणणारे आमचे अनेक सहकारी होते. आपले जिल्ह्याचे प्रमुख नेते शिवसेनेचे हेमंत भाऊ हेही घरी येऊन गेले होते. म्हणजे सर्वच आघाडीवर सगळ्यांचंच मत होतं की कुठल्या तरी राजकीय प्रवाहासोबत काम करावं. असं लक्षात आलं की आपण महाराष्ट्रामध्ये जास्तीचा जे काही चर्चेचा भाग आहे किंवा कार्यकर्त्याचा कल आहे हा शिवसेनेसोबत महाराष्ट्रामध्ये काम करावं. कारण तेलंगणातल्या
BRS पार्टीच्या KCR सोबत आपण ज्या उद्देशाने गेलो होतो ते त्या पक्षाचे सुप्रीमो होते. धोरणात्मक बळीराजाच्या शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेताना ते पक्षाचे स्वतः सुप्रीमो असल्यामुळे त्यांना ते अधिकार होते. अशा स्वरूपातच भूमिका घेऊन पुढे जावं असं ठरलं. आणि याच दरम्यान आपल्याही मतदारसंघात मध्ये दत्ता पवार साहेबांनी आम्ही एकनाथराव शिंदे साहेबांची भेट घेतली. या सगळ्या त्यांच्या चर्चेनंतर त्यांची भूमिका सकारात्मक वाटली. तशी भूमिका सगळ्यांची सकारात्मक होती. आज मुद्दाम होऊन हे जे काही माझं क्षेत्र आहे, इथली कर्मभूमी आहे, चळवळीची भूमी आहे, इथल्या सहकाऱ्यांचं काय मत आहे हे जाणून घ्यावं म्हणून आज बैठक घेतली. मला वाटते जवळपास माझे सगळे जुने पाणी नवे सगळे सहकारी आज या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. संपूर्ण चर्चेचा जे काही व्यासपीठ चर्चेला खुलं केलेलं होतं, फक्त प्रस्तावना पवार साहेबांनी केली आणि सगळ्यांना मत मांडायला व्यासपीठावर येऊन मोकळं केलं होतं. बहुतांशी सगळ्यांचा कल हा शिवसेनेसोबत काम करावं महाराष्ट्रामध्ये, कारण निर्णय प्रक्रियेमध्ये एकनाथराव शिंदे हे धडाडीचे नेते आहेत असंही काही जणांनी मांडलं. काही जणांनी, मला वाटते 1 का 2 जणांनी काँग्रेससोबत आपलं जाणं बरं राहील, आपल्या विचारधारेला सुसंगत असंही मांडलं. आणि बैठकीच्या सगळ्यांच्या चर्चेनंतर सर्वांनी एकमुखानं ठराव पास केला. सगळ्यांनी हात वर करून ठराव पास केला की येणाऱ्या काळात जे काही राजकीय निर्णय शंकरांना घेतील या निर्णयासोबत आम्ही सगळे सोबत आहोत. पण तरीही त्यांनी एकनाथराव शिंदे साहेबासोबत गेलं तर चांगलं राहील अशा स्वरूपाचा एक ओळीचा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला. या आठवड्याभरामध्ये आमची जी काही उच्चाधिकार समिती आहे, ज्याला हाय पॉवर पक्षाची, हे झालेले जे काही आमचा इथला ठराव आहे किंवा बाकीच्या विभागावर झालेले ठराव आहेत त्या बाबतीतही चर्चा होईल. आणि मग पुढचा निर्णय जर निर्णय झाला तर शिंदे साहेबासोबत चर्चा करून समिती प्रवेशाचा किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा, सहभागी होण्याचा निर्णय करते. आपल्या क्षेत्रातल्या आमच्या 30, 35, 40 वर्षातल्या सर्व सहकाऱ्यांचं एकूण आज जे मत आहे त्यांनी एकमुखी शंकरांनासोबत आहेत. तेच आमचा पक्ष आहे, त्यांच्यासोबत, त्यांच्या निर्णयासोबत आम्ही राहू असा एक ओळीचा ठराव पारित केलेला आहे. तर काही म्हणजे काही गिफ्ट आहे का अन्नाला? नाही, कुठल्याही पक्षासोबत आमचा स्वभाव नाही काही अटी शर्ती टाकून काम करण्याचा. उलट तुम्ही लहान होत्या, आम्हाला कैलासवासी VP सिंग साहेबांनी विधान परिषद जाहीर केली होती. मी त्यावेळी PDF मेंबर होतो, पण मी सन्मानानं नाकारले. एखाद्या प्रवाहासोबत, एखाद्या नेत्यासोबत आपण सगळे मिळून काम करत असताना आपल्या काही व्यक्तिगत अटी शर्ती किंवा मागण्या घेऊन पुढे जाणे हा माझ्या स्वभावातला भाग नाही. आता तो दोष असेल, काही असेल, पण तो काही माझा स्वभाव नाही. आणि शिवसेनेमध्ये कधीपर्यंत तुमचा प्रवेश होईल? नाही, आता तारीख नाही सांगता येणार, पण या आठवड्याभरामध्ये आमची जी आता म्हटलं नाही, या 2-4 दिवसामध्ये
कार्यसमिती जी आहे 11-12 लोकांची काहीतरी आहे, आम्ही लगेच नांदेडला बोलवू त्यांना आणि जवळपास हे जे काही सगळीकडचं मत आहे किंवा ठराव आहे ते झाल्यानंतर, कारण पार्टी विलीन करायचा प्रस्ताव हा आमच्या कार्यसमितीत घ्यावा लागतो. प्रवेश करायला तर काय आम्ही कोण्या दिवशी, आम्हाला इथल्या जनतेनं, इथल्या कार्यकर्त्यांनी संमती दिलेली आहे. अण्णा आपला स्वभाव सर्व धर्म समभाव राहिलेला आहे. शिंदे साहेब भाजपासोबत आहेत. भाजपाची रणनीती ही शिक्षण असेल, मागासवर्गीय असतील, इथला अल्पसंख्याक असेल, यांच्या विचारधारेला सुसंगत नाही आहे अशी चर्चा आहे आणि शिंदेसाहेब त्यांच्यासोबत आहेत. शिंदेसाहेबांच्या शिवसेनेसोबत आपला हा गुणधर्म कसा ॲडजस्ट होईल, काय निर्णय करताय आपण? मला वाटते पॉवर अलायन्स पार्टीचा कार्यकर्ता असणे आणि पार्टीची विचारधारा असणे. सत्तेमध्ये 3 पार्टी आहेत आणि तिन्ही वेगवेगळ्या कॅरेक्टरच्या आहेत. तुम्ही सांगालेली पार्टी वेगळ्या कॅरेक्टरची आहे आणि त्याच्यात राष्ट्रवादी आहे, शिंदे साहेब, हे वेगवेगळ्या कॅरेक्टरचे आहेत. त्याच्यामुळं BJPचे कॅरेक्टर त्यांना आपल्याला लावणं संयुक्तिक होणार नाही. अण्णा, गेली 3-4 दशक झाली या ठिकाणी आपण एक शेतकरी नेते आणि शेतकरी चळवळीतून उभा टाकलेले नेते आहे आणि मतं जुळायचा विषय नाही. प्रत्येक वेळी आम्ही, आता त्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंगासोबत जाताना खुद्द शरद जोशींचाही विरोध होता, पण आम्ही म्हटलं की बाबा हा विषय, आपण कसं असते, ढवळ्या संघ पवळ्या गेल्यानंतर वान नाही तर नाही गुण आणला म्हणतात. आपल्या संगतीनं काही परिणाम होतोच ना. शेण पडल्यावर माती घेऊन उठते. 10,000ची कर्जमाफी आम्ही त्यांच्या घशातून काढली संगतीचं. खरं तर ते काही म्हणजे हे विषय नव्हता. पवार साहेबासोबतही आम्ही 10 लाख राष्ट्रपतीला अर्ज दिले किसान भारतीच्या वतीनं, किंवा शेतकरी अडचणीत आहे कर्जमाफी. आम्हाला अनेक पक्षातल्याही नेत्यांनी त्याला संमती दिली नव्हती, पण थेट राष्ट्रपतीला पोस्टानं आम्ही पाठवले. तेव्हा ते विषय मनमोहन सिंग साहेबाकडे गेला. म्हणजे पुढे रस्ता मिळालाच ना 71,000 कोटीचा. कसं असते की तुम्ही काय करता, तुमचा इफेक्ट काय होतो त्याच्यावर आहे. पण आपण आता जर म्हणलं की बाबा हे कसं होईल, शेवटी शेतकरी समाज हा या राज्यातला महत्त्वाचा घटक आहे. या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही प्रेझेंटेशन किंवा तुम्ही तुमच्या नेत्यांना किंवा तुमच्या सोबत्यांना कशा पद्धतीनं ते लक्षात आणून देता हाही विषय आहे. कारण राज्याचं सरकार चालवताना अनेक गोष्टी असतात, अनेक समाज घटकाचे प्रश्न असतात, पण तुम्ही ब्रीफ कसं करता त्याच्यावर आलो ना. आता बोलता बोलता आज पवार साहेब म्हणले, आमची मुंबईमध्ये शिंदे साहेबासोबत चर्चा होऊन काय 3-4 दिवस झाले असतील, पण परवा सोलापूरच्या दौऱ्यामध्ये शिंदे साहेब एका कुठल्या तरी सभेत म्हणले की महाराष्ट्राच्या तिजोरीवर शेतकऱ्याचा प्रथम अधिकार आहे असं बोलले. आजपर्यंत त्यांच्या असं कधी मी स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल, पण मी तरी ऐकलं नव्हतं. अण्णा, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला चांगल्या पद्धतीनं एक वाचा फुटली असती. तुम्ही शंकर धोंडगे हे एवढं नाव महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही, देश पातळीवर गेलेलं एक आंदोलक नेतृत्व म्हणून गेलेलं नाव आहे आणि यशस्वी आंदोलनाचं नेतृत्व केलेले शंकरराव असं म्हटलं जातं. एका राष्ट्रीय पक्षामध्येच आपला प्रवेश झाला असता तर आणखीन शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळाला असता असं वाटत नाही का आपणाला? नाही, तुमचं म्हणणं काही अंशी ठीक आहे, पण विषय कसा आहे की आंदोलन, आता शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयीचं आंदोलन हा जो भाग आहे की तो राजकीय इच्छेशी संबंधित आहे. म्हणजे थोडक्यात फ्रीडम ऑफ फार्मर इज रिलेटेड टू पॉलिटिकल विल, नॉट एजिटेशन. आफ्टर ग्लोबलायझेशन 91 नंतर जी काही राजकीय देशाची, सामाजिक, जगाची परिस्थिती, बाजाराची बदलली, तुम्हाला राजकीय इच्छेसोबत या सगळ्या इच्छा तयार कराव्या लागतील तर तुमच्या बळीराजाच्या काही पदरात पडेल. आम्ही तो विषय सोडू नये. आणि कुठलंही आंदोलन, संघटना, चळवळ असेल, चक्रवर्ती अशोकाने जर धर्म स्वीकारला नसता तर तो मलाया तिबेटपर्यंत गेला नसता. राजआश्रय त्या चळवळीला, त्या संघटनेला, त्या मुवमेंटला, त्या आंदोलनाला असल्याशिवाय
त्याला बळ मिळत नाही किंवा त्याचा प्रचार प्रसारही होत नाही. ते लोकाभिमुखही होत नाही. प्रवेश झाल्यानंतर आता येणाऱ्या जे जिल्हा परिषद निवडणुका आहेत, मग आता धनुष्यबाणावरच निवडणूक लढवली जातील का? हा काय प्रश्न होय का? आता प्रवेश झाल्यावर पक्षाचे कार्यकर्ते झाल्यावर तर मग पक्षाच्याच चिन्हावर लढवावं लागेल. आणि बरं झालं की विधानसभा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या किंवा येणाऱ्या सगळ्या निवडणुका पक्षाचं बळ असल्यामुळं ताकद लावून लढतील ना. वाटाघाटीमध्ये महाविकास आघाडी झाली इथं जिल्ह्यामध्ये. आता ते पुढचं काय होते की वाटा होते की घाटा होते की काय त्याचं, पण वाटाघाटी कसं आहे लोकल बॉडी. शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, BRS आणि MRS हे जे महाराष्ट्रातलं तुमचं संघटन आहे, तर एकूण जे काही मित्रमंडळी आहेत, तुम्ही जिथं जिथं काम केलं तिथलं किती जिल्ह्याच्या किती तालुक्यातून लोकांचा प्रवेश होईल, कुठं होईल, कोणत्या ठिकाणावर होईल? आणखी ठरलं नाही आमचं, पण एक अधिवेशन होईल आमचं. आता ठिकाण आम्ही ठरवू, पण एक अधिवेशन होईल. आणि मधल्या 6 महिन्याच्या काळात म्हणजे जवळपास हे मळण वर्षभर झालं चालू आहे. जवळपास मला सगळ्याच क्षेत्रातल्या मित्रांनी, नॉन पॉलिटिकल क्षेत्रात जे माझे काही मित्र आहेत त्यांनी सुद्धा याला तुमच्या विषयाला एक चांगलं डायस लागेल, त्या विषयाला जर व्हॉइस मिळायचा असेल तुमच्या म्हणण्याला, तर तुम्हाला ही भूमिका घेणं संयुक्तिक राहील अशा सूचना केलेल्या आहेत. मळण हा शब्द वापरला ताना, राजकीय मळण असेल, शेतातली मळण असेल, काय असेल ती मळण असेल, पण जसं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पद्मसिंह पाटलाच्या माध्यमातून पक्षप्रवेश केला होता, पेपरमध्ये सोशल मीडियामध्ये ऐकले की आम्ही एक राज्याचा मंत्री आपल्या संपर्कात आहे शिंदे सेनेकडे नेण्यामध्ये. जसं हेमंत पाटलाचं नाव आपण आज उघड केलात, तसा कोण मंत्री आहे, विश्वासार्हता काय आहे, तुमच्या शेतकरी धोरणाबद्दल त्यांच्यासोबत चर्चा झालेली? आमची थेट पक्षाच्या सुप्रीमोसोबतच चर्चा झाली. त्यामुळं बाकी कोणाच्या नावाचा कशाला उल्लेख करा. ह्या मळणीमध्ये एक मंत्री होता असं? असं म्हणजे सगळेच मित्र आहेत बापा. इकडचेही मित्र राहतात, तिकडचेही मित्र राहतात. जवळपास 40 वर्षाच्या माझ्या सगळ्या प्रवासामध्ये माझा खाली शत्रू आहेत, पण वरी कोणी शत्रू नाही. वरी जुळल्यावर खालच्या शत्रू संघ निवडणुकीमध्ये काय होईल? 2 हात करू ना. खालचे शत्रू असतील असं म्हणलं, अनेक वचनी वापरले. पण शत्रू आहेत खाली शत्रू आहेत असं वाटतंय. बात आहे. आता राजकीय शत्रुत्व राहणारच. शत्रू म्हणजे काही लगे आमच्या वाटणी घाटणीतले नाहीत, पण राजकीय स्पर्धेमध्ये शत्रुत्व राहणारच, वैरत्व राहणारच, ते असणारच. स्थानिकचा प्रश्न आलाय स्थानिकवर, तर एक पारिवारिक एक प्रश्न आहे. डॉक्टर आणि वकील मला माहिती नाही. आणि उत्तम, माझा परिवार लई मोठा आहे आणि ज्याचं ज्याचं संगोपन झालंय असं तुला 100-200ची यादी देतो. म्हणजे दत्ताचंदन फुलेपासून बाजीराव भालेराव, आम्ही चळवळीतली माणसं आहोत. सध्या सगळीकडे भावकीचा विषय चालू आहे. नाही, आम्ही भावकी धरून मी कधीही माझ्या आयुष्यभरात मी एका समाजाचं म्हणून, शेतकरी समाजाचं म्हणून काम केलंय. त्याच्यासाठी कुणाची परमिशन घेतलं नाही, कुणाचं लायसन्स काढलं नाही. मी फ्रीलान्स काम करतो. अगदी राजकीय पक्षात सुद्धा काम करताना दत्ता पवार साक्षाला आहेत. त्यावेळी मोठ्या पवार साहेबांना सांगितलं की आम्हाला प्रोटोकॉल नसला पाहिजे. हां, पक्षाची शिस्त पाळू, पण बोलायला प्रोटोकॉल नसला पाहिजे. आम्ही मोकळं काम करतो आणि बारीक सारीक गोष्टी आता होतात, त्याचं काय. बरं, सगळीकडेच व्हायला तर आमच्याच घरात होऊ नये असं काय आहे का? याला तर आम्ही शुभेच्छा दिल्यात. त्यांना पक्षप्रवेश आगामी जिल्हा परिषदच्या अगोदरच. तर सगळ्यांचंच मत ते आहे. आताही अमरावतीहून धोटेंचं सगळ्यांचं मत आहे की या जिल्हा परिषदेमध्ये आपण धनुष्यबाणाला मतदान मागेल. ज्या पक्षासोबत चालल्या त्या पक्षासोबत निवडणुका लढवायच्या.
म्हणजे अजून जवळपास निश्चित झाले नाही. झालं नाही मग पक्ष प्रवेश कोणत्या पक्षात जायचं आदेश दिलाय लोकांना. धनुष्यबाणच नाही. नाही आदेश दिला. आता उद्या आमची 2-3 दिवसामध्ये आमची कार्यसमिती आहे. फक्त 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. प्रवेशाचा विषय काय, प्रवेश तर आम्ही कधी केला असता, पण पार्टीचा विषय आहे. आम्ही 2-3 दिवसात पक्ष विलीन करायचा आणि त्या बाबतीत एक राज्यभराचं अधिवेशन घेऊन करायचा. या बाबतीतला एक 2-4 दिवसात आम्ही निर्णय करू. सत्तेमध्ये 25-25 वर्षे असणाऱ्या राजकीय नेत्यांनाही थंडी वाजेल असे आपण लोक जमवता, कार्यकर्ते जमवता, क्राऊड जमवता, ही अशी महाराष्ट्रभर चर्चा आहे. पण या पक्षप्रवेशाला किती लोक जमतील आजही उत्सुकता राहणार आहे. काय अण्णा त्याच्याबद्दल? लोह्याला KCRच्या वेळेला किती आले होते? मला वाटतं तुमच्या आमच्या बघण्यात तर तेवढी सभा नाही समजा. तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही म्हणजे ॲज ए एक्झाम्पल, या बाबतीत किती जरी शंकरांना थकलंय, आता घरी बसते, त्याचं काही नाही, आता ते काय म्हणतात ते आता कोणी नाही त्याच्या मागं, असं किती जरी मनात, पत्रकारांचं तर मी विशेष आभार मानतो. आज नाही, 1984 पासून महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्राच्या कुठल्याही, नागपूर ते कोल्हापूर, कुठल्याही वर्तमानपत्राच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला आणि आमच्या कामाला हे निश्चितपणे शाबासकीन बळ दिले, एवढं मात्र नक्की. पण बाकीच्यांनी काही जरी हिनविलं तरी आमच्या त्या वारुळातून मुंग्या निघायच्या निघतात. अण्णा तुम्ही महाराष्ट्र 95%. कारण आम्ही एका ध्येयापुरती जमलो होतो ना. धन्यवाद.